नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग। तर मंडळी, नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या, व्हिडिओ शॉर्ट करते एन्जॉय करा। आणि आज आमच्याकडे बनणार आहेत डोसे। तसे शानूनी नेले टिफिनमध्ये, तिचं चालू होतं मम्मी डोसा डोसा डोसा। जुने जर माझे सबस्क्रायबर असणार तर त्यांना माहीतच आहे माझ्या शानूला किती जास्त डोसा आवडतो। तर त्याची तयारी चालू आहे। डोश्याचं बॅटर वगैरे मी कालच काढून ठेवलं आणि आता छान अशी आलूची चटणी करायची आहे। चॉपिंग करून आहे, फक्त ही स्मॅश करायचे आलू। तर चला मी पटकन आता त्याला चटणी, आलूची चटणी जी आहे ते फोडणी देऊन देते। तर मंडळी, इथे सर्वात आधी मी करून घेणार शेंगदाण्याची चटणी। शेंगदाणे, फुटाणे आणि तीळ हे सगळं मिक्स करून तीळ करून घेणार आहे, चटणी करून घेणार आहे। तर इथे सर्वात आधी हे तीनही वस्तू छान अशा भाजून घेतल्या आणि ते मिक्सरच्या पॉटमध्ये काढून ठेवलेला आहे। त्यामध्ये टाकलेला आहे एक छोटंसं चिंचेचा तुकडा, अद्रक, लसण, जिरं, पुन्हा चवीनुसार मीठ, चाट मसाला, काळं मीठ आणि त्यासोबत कढीपत्ता, सांबार हे सगळं टाकून छान मस्त असा याचा पेस्ट म्हणजे चटणी तयार करून घेतली। आणि त्यानंतर याला छानसा असा मस्त तडका दिलेला आहे। तडका तयार करायसाठी मोहरी, कढीपत्ता आणि हिंग आणि एक लाल मिरची। यामध्ये मला आता घरी लाल मिरची अवेलेबल नव्हती, त्याच्यामुळे मग मी हिरव्या मिरचीचाच वापर केलेला आहे। तर या सगळ्याचा असा तडका लावून घेतलेला आहे मस्त। आणि सोबतच आमच्या इकडे गोष्टीसुद्धा सुरू होत्या। आणि हो, मेन गोष्ट राहिलीच, जेव्हा आपण तडका देतो ना चटणीला, आहे साऊथ इंडियन, जेव्हा कोणत्याही गोष्टीला आपण साऊथ इंडियन जेव्हा पदार्थ करतो त्याला तडका देतो ना, तर त्यामध्ये थोडीशी उडदाची डाळ जर टाकली ना तर त्याला ना एक वेगळाच काही फ्लेवर येतो। तर तुम्ही जर टाकत नसाल तर अशा तडक्यामध्ये उडदाची डाळ वगैरे तर टाकून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल। तर इथे आता मी आलूची चटणी तयार करून घेते, म्हणजेच आलूची भाजी, भरीत म्हणतात कोणी, तर ते तयार करून घेत आहे। सर्वात आधी मोहरी टाकली, यामध्ये जिरं टाकलं आणि सोपीशिवाय ना, म्हणजे सोप जी असते आपली खायची, तर त्याच्याशिवाय आलूच्या चटणीला चव येत नाही, मला तरी असं वाटते। तर सोप वगैरे टाकून घेतली, कांदा, गोडनिंबाचा पाला, पुन्हा यात पण थोडीशी उडदाची डाळ टाकलेली आहे। तर तिखट तर नाही, मिरच्याच राहते, तर तिखट नाही टाकलेलं आहे। हळद, मीठ वगैरे टाकून छान आलूचं भरीत जे आहे ते तयार करून घेतलं। आणि सोबतच इकडे डोशाचा तवासुद्धा मांडलेला आहे। डोशाचं बॅटर जे आहे ते सुद्धा तयार करून घेत आहे। ते थोडं घट्ट असते, जेव्हा आपल्याला डोसे करायचे असते तेव्हा त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं जाते। आणि डोशाचं बॅटर मी कसं तयार केलं ते सुद्धा तुम्हाला सांगून देते पटकन। तर काल सकाळी मी 1 वाटी उडदाची डाळ, 3 वाटी तांदूळ, रेशनचे तांदूळ घेतले तर फारच चांगलं। तर 1 वाटी उडदाची डाळ आणि 3 वाटी तांदूळ आणि त्यामध्ये थोडेसे मेथीदाणे टाकून हे रात्रीपर्यंत भिजत घातलं। त्याच्यानंतर मग हे छान मिक्सरमधून बारीक असं काढून घेतलं आणि त्याला फर्मेंट व्हायसाठी ठेवलं। आणि आज सकाळी बनवणार आहे डोसे। तर अशा पद्धतीने डोशाचं बॅटर तयार होतं आणि बघू शकता छान असे क्रिस्पी आणि त्याचा रंगही बघू शकता किती छान आलेला आहे। तर सर्वात आधी आता या गरम गरम यांना देऊन देते म्हटलं, आणि त्याच्यानंतर मग आम्ही खाणार डोसे। आणि माझे मोठे बाबा पण आलेले होते, तर त्यांनासुद्धा नाश्ता दिलेला होता। नाश्ता काही जेवणच, आमच्याकडे हे सगळं केल्यानंतर जेवणाची म्हणजे भाजी पोळीची काही आवश्यकता नसतेच, हेच पोटभर जेवल्या जाते। आणि बघू शकता हे सगळं तयार झालेलं आहे, सांबार, पुन्हा डोसा, चटणी आणि एक आलूची चटणी म्हणजे आलूची भाजी। तर हे सगळं नाश्ता वगैरे झाला आणि मग आमचा दुपारचा वेळ जो आहे तो असाच गेला आणि शूट काही केलेलं नाही, ही संध्याकाळी तुम्हाला भेटत आहे। तर आमचं जेवण वगैरे झालेलं होतं, मग आम्ही थोडा वेळ बाहेर आलो, बसलो थोडा वेळ आणि या दोघी खेळत होत्या बॅडमिंटन। आणि मग थोड्याच वेळात आम्ही असंच चक्कर मारायला गेलो बाहेर, म्हणजेच समोर। तर तिकडे ना एक तांडव झाला, दोघं जण खूप दारू पिऊन होते, एक सासरा आणि जावई खूप ताल करत होते ते। मग आम्हाला पण ते काहीतरी बोलले आणि अंगावर आल्यासारखे करत होते, पण ते पण मग मॅटर थोडंसं हे यांना मी बोलवलं, तर ते पण मॅटर बघू शकता तुम्ही म्हणजे किती लेवलचा तो दारू पिलेला आहे आणि किती वेळा तो पडत होता। आणि मी तर व्लॉग अशी शूट करत असते ना, तर तो म्हणत होता व्हिडिओ केला काय, खूप तो त्याचं तर काही शूट झालेलंच नाही, तरीसुद्धा खूप बोलत होता तो। पण मग संध्याकाळी आम्ही पोलीस वगैरे बोलवलेले होते, तर ते सगळं असं सॉल्व झालं। त्याच्यानंतर हे दुसऱ्या दिवशीचा शूट आहे। तर आम्ही चाललेलो होतो बाहेर फिरायसाठी, कारण या मुलींना देवळी
मध्ये काय काय आहे ते बघायचं होतं आणि शानू बघा किती एक्सायटेड होती. तर आम्ही जाणार होतो देवळीमध्येच फिरणार होतो. देवळीमध्ये जास्तीत जास्त काय दाखवणार ना, तर यांना देवांचे दर्शन वगैरे करून दिले. त्यानंतर मग मला लक्षात आलं, अरे सोनेगावला जाऊ शकतो आपण आणि तिथे जे किती छान असं मंदिर आहे ते पण आपण बघू शकतो. तर चला मग मंडळी, बाकी व्लॉग एन्जॉय करा मस्त. काऊन नाही बसवलं तिला? पाठीमागं बसव. मी का पडली? गाडी नाही समोर किती बदमाश आहे तुम्ही, किती बदमाश आहे तुम्ही. करण थांब, मला 2च पाय टाकून बसू दे. हे असं बसताच नाही ते व्यवस्थित. तुमच्या गाडी आहे का? त्याला काय गाडी म्हणते का? काही करता तुम्ही पोटे हो. काही गाड्या घेता, काही ढंग नाही या गाडी. जसं काही यांना माहितीच आहे. हां, जसं काही माहितीच आहे, जसं काही माहितीच आहे. चाललंय पुढं 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 पुढं. पहिले तर मला अशा गाड्या बिलकुल आवडत नाही आणि त्यातही या गाड्यांवर बसणं किती अवघड असते ना, तर मला म्हणूनच म्हणजे असं कम्फर्टेबल वाटत नव्हतं, व्यवस्थित असं बसल्या जात नव्हतं. मग थोड्या वेळाने व्यवस्थित बसता आलं. आणि सर्वात आधी आम्ही गेलो स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये. चलो. ठीक आहे ना, का पाहते पाया लागत नाही वाटते. वाचलो. हळू घ्या, हळू घ्या, हळू घ्या, आरामात घ्या. आता जात होतो आम्ही. बरं झालं आमच्याकडे हेवी ड्रायव्हर आहे म्हणून. हो, बकरी लागलं असतं आम्हाला. काही बकरीचं लागलं असतं ना. तर आता ना आम्ही चाललेलो आहो सोनेगावला. तर देवळी तरी काय दाखवणार आहे ना, देवळी तसं काही आहे नाही पाहण्यासारखं. मंदिरं वगैरे फिरणं आम्ही दोन. तर त्याच्यानंतर आता चाललेलो आहोत सोनेगावला. सोनेगावला तुम्ही आता आधीचा ब्लॉग पाहिलेलाच आहे की तिथे मोठं मंदिर आहे म्हणून. तर चला आता ते आज कार्यक्रम पण आहे म्हणते कशाचा तरी. चला जाऊ. समोरून इथून इथून हो. चे एक्सप्रेशन चेंज. मंदिर पण खूप जुन्या काळातलं मंदिर आहे.
मला इकडून घ्यायचं. मंदिरात आलो आपण काहीतरी प्रोग्राम काहीतरी आहे. काही लग्न वगैरे असेल. आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर मग इथे बाहेर आलो. इथे फोटोज वगैरे काढले आणि त्यानंतर स्नेहाताईंची आत्या राहते खालीच मंदिराच्या बाजूला, तर त्यांच्याकडे गेलो, थोडा वेळ बसलो आणि मग आलो घरी. घरी आल्यानंतर लगेच मी स्वयंपाकाला लागली आणि आज मी चणे भिजू घातलेले होते कारण आता करायचे होते मला छोले भटुरे. चला तुमच्यासोबत पण मग मी रेसिपी शेअर करते. तर इथे सर्वात आधी घेतलेला आहे मैदा, ते पण 2 वाटी आणि त्याच्यानंतर मग यामध्ये टाकलेलं आहे चवीनुसार मीठ, दही 2 चम्मच आणि थोडंसं हलकंसं गरम पाणी करायचं आणि त्या गरम पाण्याने छान व्यवस्थित असा मैदा जो आहे तो भिजवून घेतला आणि भटुऱ्याचा डो जो आहे तो तयार झालेला आहे. आणि आता त्याला ना असं थोडंसं असं आपटलं की त्याला आणखी छान असं म्हणजे फुलतात आणि छान भटुरे होतात. तर भिजवून झाल्यानंतर अशा पद्धतीने थोडीशी प्रोसेस करते मी. आणि ही प्रोसेस झाल्याच्या नंतर याला थोडंसं तेल लावून घेणार आणि त्याच्यानंतर याचा जो गोळा आहे तो व्यवस्थित असा गोल गोल शेपमध्ये करून व्यवस्थित असा त्याला अर्धा तास तरी असं झाकून ठेवणार. आणि तोवर मी करणार इथे छोले. तर हे मी सकाळी भिजू घातलेले होते चणे आणि तिकडनं आल्यानंतर चांगले 4-5 किंवा त्याच्यापेक्षा जास्त अशा शिट्ट्या होऊ दिल्या आणि कमी गॅसवर पण ठेवलं कारण की चणे असे सॉफ्ट झाले पाहिजे त्यासाठी. तर इथे ना सर्वात आधी कांदा, टोमॅटो हे बारीक करून घेतलं, प्युरी करून घेतली त्याची आणि त्याच्यानंतर इथे लसूण जो आहे तो असा खलबत्त्यामध्ये काढून घेतला. त्याचा फ्लेवर जो आहे तो व्यवस्थित असा छान टेस्टी लागतो म्हणून. त्याच्यानंतर इथे तेल टाकलेलं आहे आणि छोट्याशाच गंजात फोडणी देणार आहे. मसाला जो आहे तो तयार करणार आहे कारण की आपल्याला ओतायचा आहे डायरेक्ट कुकरमध्ये, ज्याच्यात चणे आपण शिजवलेले आहे. बघू शकता चणे छान असे सॉफ्ट झालेले आहे. आणि आता सर्वात आधी इथे गंजात तेल टाकलेलं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे जिरं, मोहरी, 1 लवंग, विलायची आणि काय म्हणते त्याला कलमी, हे सगळं टाकून त्यामध्ये कांद्याची पेस्ट जी आहे ते टाकून दिली. ते झाल्याच्या नंतर यामध्ये तिखट, मीठ, हळद आणि तुम्हाला आणखी कोणते एक्स्ट्रा मसाले टाकायचे असेल किंवा रेडीमेड आपला छोले मसाला मिळतो तो सुद्धा टाकून त्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकून द्यायची. ते छान असं मस्त मसाला जो आहे तो तयार होऊ द्यायचा. त्याच्यानंतर मग हे शिजवलेले चणे आहे ते गंजात ओतून घेतले, ते व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये कुकरमध्ये ओतून घेतले. आणि एकदम जास्तही रस्सा चांगला नाही लागत या छोल्यामध्ये, तर असा मीडियम असा रस्सा ठेवलेला आहे आणि त्यामध्ये वरून छान मस्त असं सांबार वगैरे टाकून छोले जे आहे ते तिकडे शिजत आहे आणि आता इकडे मी भटुरे करत आहे. तर आपला जो आटा जो आहे तो तयार झालेला होता आणि आता भटुरेसुद्धा इथे तयार होत आहे. जशा आपण पुऱ्या लाटून घेतो ना, तर त्याच पद्धतीने भटुरे जे आहे ते करून घेत आहे. आणि या मुलींना म्हटलं आता तुम्ही गरम गरम छान मस्त असं खाऊन घ्या. तर त्यांचं सुरू होतं की नाही तुमच्यासोबतच खाणार म्हणून. आणि हा भटुरा इतका फुगला होता ना, तर आपोआपच तो असा पलटला तर त्याचं जे तेल आहे ना कढईमधलं, तर ते पूर्ण हातावर उडलं माझ्या आणि तेलाचा मला चांगलाच चटका बसला. पण जाऊ दे म्हटलं. आणि इथे भटुरे करून घेणार आणि छानूला लागलेली ती भूक, तर तिला पहिले देऊन दे म्हटलं आणि मग आपण नंतर घेऊया. तर त्यांना म्हटलं गरम गरम खा, कसं थंडे झाल्यावरनं चांगले नाही लागत, टेस्टी नाही वाटत. एक तर मैद्याचा हा प्रकार जो आहे तो आपल्याकडे असं जास्त काही खाल्ला जात नाही. तर ह्या ज्या
म्हणजे भटुरे आहे मैद्याचे, तर ते थंडी झाल्याच्या नंतर काही चांगले टेस्टी लागत नाही. पुऱ्या तरी खाऊ वाटते एकदाच्या, पण भटुरे जे आहे ते थंडी झाल्यानंतर खाऊ वाटत नाही. म्हणून मग इथे त्यांना म्हटलं तुम्ही मस्त गरमागरम घेऊन घ्या. आणि बघू शकता ताट किती छान असं सजवलेलं आहे. गौरीला म्हटलं छान ताट सजव. तर बघू शकता असे टेस्टी मस्त असे छोले भटुरे आपले तयार झालेले आहे. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करून बघू शकता आणि कमेंट तर मंडळी पूर्णच भटुरे करून झाले आणि मी सुद्धा घेतले माझ्यासाठी जेवायला. आणि यांना तर गरम गरम खाऊन घ्या म्हणलं. कसे झाले ग? बापरे, माझ्यासाठी का पप्पी? बापरे. तुम्ही काही पण चांगलंच झालं म्हणता, नाही झालं असलं तरी चांगलंच झालं. उत्साह वाढला. पण गौरी भटुरे खाऊन उत्साह वाढला खूप शब्द नाही माझ्याकडे बोला, म्हणून मी चूप आहे. तर चला मग मंडळी, मी पण करते जेवण आणि या तुम्ही पण जेवायला, जसं जमेल तसं. जेवण झाल्यानंतर बाहेर फिरायला आलो आम्ही. आणि आता सध्या पाऊस वगैरे नाही आहे चालू, त्याच्यामुळे बाहेर फिरता येतं आणि मस्त थंड्यागार हवेत बसता पण येतं. नाहीतर पाऊस चालू असला की मग घरातल्या घरातच राहावं लागतं. आणि हे वर्धेला गेले होते आज, तर हे आत्ता आले. यांनी काही छोले भटुरे काही खाल्ले नाही, तिकडूनच जेवण करून आले होते ते. तर खूप उशीर झाला होता आज यांना. तर मंडळी आमचा मेहंदीचा फंक्शन जो आहे आता संपन्न झालेला आहे. उद्याला आहे लग्न. मेहंदीवाली आर्टिस्ट मेहंदीवालीला पैसे द्यायला लागेल. किती झाले? भाव सांगा तुमचे. भावबाजी करून टाकू आपण, काही विषय नाही आहे. पैसे घेण्याचा विषयच नाही पैसे वगैरे द्यायला लागेल ना. एवढी मेहनत करता तुम्ही, मान दुखवत बसता, फुकट थोडी असते काही. मेहंदी आर्टिस्टला पैशाची गरज नाही पैसे वाटते. द्यायला लागते. अशी कोणाच्या मेहनतीचे पैसे डुबा नाही लागत. मेहनत है उसके पीछे. मेहंदी निकालना एक आर्ट है, आर्ट. भगवान का काम. आणि बहुतेक आपल्या शेंगा पण तोडून झालेल्या आहे. बसल्या बसल्या वैष्णवीला पण एक काम दिलेलं आहे मी. शेंगा तोडून घे म्हटलं, जेणेकरून उद्या सकाळी गडबड नको व्हायला बा म्हणून. कारण उद्या शाळा शानूची. सगळ्यात मला उद्या सकाळी अर्धा तास आधी उठायला लागेल मेहंदी काढायसाठी. एवढा वेळ नाही. निघते ना पटापट. तर चला मग मंडळी, आता आजच्या ब्लॉगला मी इथे संपन्न करते. आणि आजचा माझा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. आणि उद्याचा व्हिडिओ जो आहे तो बघायला सुद्धा विसरू नका. चला भेटूया. बाय बाय. बाय कर. बाय. बाय करा. हे बाय कर गवाऱ्या शेंगा तोडणेवाली. बाय. शुभरात्री. शुभरात्री. गुड नाईट.